नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज आपल्याला प्रिपोजिशन हा टॉपिक शिकायचा आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे ग्रामरसाठी आणि स्पोकनसाठी देखील. स्पोकनवाल्यांसाठी इन डिटेल व्हिडिओज मी बनवून आपल्या चॅनलवरती टाकले आहेत. आज आपण याचे टाईपसुद्धा शिकणार आहे आणि याची आयडेंटिटी काय असते हे देखील शिकणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आज आपला ग्रामर डे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवरती एक दिवस ग्रामर, एक दिवस स्पीकिंग शिकत असतो, जेणेकरून दोन्ही गोष्टी आपल्या कव्हर होत आहेत. तर आजचा जो टॉपिक आहे हा पार्ट्स ऑफ स्पीच मधील टॉपिक आपण शिकतोय, जो आहे प्रिपोजिशन. आता प्रिपोजिशन म्हणजे काय असते हे तर आपण समजून घेऊ. त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलाही महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर डिटेल स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत शिकायचं असेल किंवा तुम्हाला PDF पाहिजे असतील तर तुम्ही लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची, येवले अकॅडमी ॲपची. तुम्ही तिकडे जाऊन कोर्स घेऊ शकता, अगदी कमी प्राईसमध्ये आहे, किंवा PDF घेऊ शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल मला फ्री शिकायचं आहे तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता. चला चालू करू आजचा व्हिडिओ. यामध्ये प्रिपोजिशन आपण शिकतोय. तर प्रिपोजिशन म्हणजे काय? प्रिपोजिशन पोझिशन दाखवणारे शब्द म्हणजेच प्रिपोजिशन असतात. जसं मी म्हटलं की ऑन असेल, ऑन वर, एखादी गोष्ट वर आहे, ऑन, बिटवीन आहे, मध्ये आहे, इन आहे, आतमध्ये आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची पोझिशन दाखवणारे जे शब्द असतात त्यांना आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. जसं ग्लास इज ऑन द टेबल. आता ग्लासची पोझिशन काय आहे? तर ग्लास हा टेबलच्या वर आहे, ही त्याची पोझिशन आहे, वर असणे. त्यालाच आपण ऑन या शब्दाने सांगणार की ऑन आहे. काय ऑन आहे? तर ग्लास. ग्लास इज ऑन द टेबल. ग्लास हा टेबलच्या वरती आहे. म्हणजे असे जे शब्द असतात जे पोझिशन दाखवतात, बिटवीन असेल, अमॉंग असेल, अमॉंगस्ट असेल, तर असे खूप सारे शब्द आहेत जे पोझिशन दाखवतात, त्यांनाच आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. तर याची डेफिनेशन, याचे टाईप्स आपण समजून घेऊ. स्टेप बाय स्टेप आपण समोर जाऊ. तर चला बघा, या ठिकाणी प्रिपोजिशन गिव्ज कॉन्टेक्स्ट टू नाउन इन रिलेशनशिप टू अदर नाउन और प्रोनाउन. म्हणजे नाम आणि सर्वनाम या दोघांमधील परस्पर संबंध दर्शविणाऱ्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. आता याची डेफिनेशन आपण बघितली आणि तुम्हाला हे पण लक्षात आलं की आपण प्रिपोजिशन कशाला म्हणतो. तर याला बघा, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की द मोबाईल इज ऑन द टेबल. ऑन, ऑन म्हणजे कुठे आहे? मोबाईल आहे, मात्र कुठे आहे? टेबलच्या वर आहे. शी इज इन द गार्डन. ती कुठे आहे? गार्डनमध्ये तर आहे, पण गार्डनच्या मध्ये सांगणारा कोणता शब्द आहे? तर इन आहे. तर हे जे शब्द आहेत पोझिशन दर्शवत आहेत यांनाच आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. जर आपण प्रिपोजिशन यामध्ये यूज नाही केलं तर या वाक्यांना देखील अर्थ राहत नाही. जसं मी म्हटलं द मोबाईल इज द टेबल. आता तुम्ही म्हणाल मॅम मोबाईल इज द टेबल, मोबाईल टेबल आहे, असं कसं काय होणार आहे? शी इज द गार्डन म्हणजे ती गार्डन आहे, असं नाही होऊ शकत. म्हणजे हे जे शब्द आहेत ना प्रिपोजिशन, हे एवढे महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला इंग्लिश जरी शिकायचं आहे किंवा ग्रामर जरी शिकायचं आहे, तुम्हाला प्रिपोजिशन माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सेंटेन्स बनवताना असो किंवा तुम्हाला ओळखायचं असेल तेव्हासुद्धा असो किंवा अर्थ लावण्यासाठी सुद्धा असो. तर मी म्हटलं या ठिकाणी जेव्हा ऑन टाकलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं की मोबाईल टेबल नाही, तर मोबाईल हा टेबलच्या वर आहे. ती गार्डन नाही आहे, तर ती गार्डनच्या आतमध्ये आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिपोजिशन ओळखायचे आहेत. तर चला चालू करू आपण. याचे टाईप्स काय आहेत? तुम्हाला प्रिपोजिशन समजलं आय होप. समोर जाऊ आपण. मी थोडं स्क्रीनला खाली घेते जेणेकरून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. बघा, टाईप्स ऑफ प्रिपोजिशन. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे सिम्पल प्रिपोजिशन्स, म्हणजे साधे अव्यय. सिम्पल प्रिपोजिशन यामध्ये फक्त एकच शब्दाचा समावेश असतो. सिम्पल प्रिपोजिशन तुम्हाला ओळखायचे असल्यास तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये एकच शब्द असतो. जसं ॲट असेल, इन असेल, ऑन असेल, अशा पद्धतीचे. मी एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी. शी इज ॲट होम. ॲटचा यूज झालाय, ती घरी आहे. द कीज आर इन द ड्रॉवर, एका शब्दाचा या ठिकाणी यूज झाला आहे. द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक टेबलवर आहे किंवा चाव्या ड्रॉवरमध्ये आहेत. तर यामध्ये हे एकच शब्द यूज झाले. जेव्हा तुम्हाला असे एकच शब्द दिसतील तर समजून जायचं हे कुठले प्रिपोजिशन्स आहेत, तर हे सिम्पल प्रिपोजिशन्स आहेत. ओके, चला जाऊ आपण नेक्स्ट टाईपकडे. नेक्स्ट टाईप आहे याचा कंपाऊंड प्रिपोजिशन्स. आता याला समजून घेऊ आपण. तर कंपाऊंड प्रिपोजिशन काय असतात? तर यामध्ये तुम्हाला मी खाली दिलंय याचं सर्व, की यामध्ये सुद्धा एकच शब्द असतो,
एकच शब्द असतो, मात्र त्याला प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग जोडलेला असतो. बघा, प्रीफिक्स म्हणजे काय असतं, तर सुरुवातीला काहीतरी शब्द जोडून आलेला असतो. तर शब्द तर एकच राहणार, मात्र तुम्हाला ओळखायचं काय आहे, जसं या ठिकाणी बघा, हा एकच शब्द आहे, दिसायला एकच शब्द आहे, मात्र या ठिकाणी बी आणि हाइंड असे 2 शब्द झाले त्याचे. म्हणजे हा बी काय आहे यामधील प्रीफिक्स आहे. तर तुम्हाला ओळखत असताना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. शब्द तर एक दिसतोय, तर त्याला जर तुम्हाला प्रीफिक्स दिसलं तर समजून जायचं तुम्ही कंपाऊंड प्रिपोजिशनचा पार्ट आहे म्हणून. ठीक आहे. बी साईड, बी साईड, इन साईड, इन साईड, बिट विन, बिटवीन. या ठिकाणी आणि लॉंग, या ठिकाणी हे काय आलंय, प्रीफिक्स आलंय. लॉंग, क्रॉस, BE या ठिकाणी प्रीफिक्स आलंय, बी नीथ. अशा पद्धतीने याला ओळखायचं आहे तुम्हाला. प्रीफिक्स म्हणजे सुरुवातीला शब्द जोडून आलेले असतात. जसे यामध्ये बी आहे बऱ्याच ठिकाणी, इथे इन आहे, इथे आहे, असं तुम्ही याला लक्षात ठेवायचं आहे. तर मी अगदी इझी ट्रिकनी तुम्हाला शिकवते, जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये असं हे फिट झालं पाहिजे आणि परत तुम्ही कधीही विसरले नाही पाहिजे. चला बघा, आपण नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ. ही वेंट अक्रॉस द रिव्हर. तो नदीच्या पलीकडे गेला. ही वेंट अक्रॉस. आणि क्रॉस, हे या ठिकाणी प्रीफिक्स आलंय आणि अक्रॉस काय आहे, एक कंपाऊंड प्रिपोजिशन आहे. दे वॉक्ड अलॉंग, आलं इथे, लॉंग, अलॉंग अ स्ट्रीट, ते रस्त्याच्या बाजूने चालले. आता यामध्ये देखील काय, हे काय आलंय, प्रीफिक्स लागलंय याला, लॉंगला, त्यामुळे हे काय आहे, कंपाऊंड प्रिपोजिशन आहे. द शूज आर बिनीथ द रोड, बिनीथ द बेड, बूट पलंगाखाली आहेत. आता या ठिकाणी सुद्धा बी आणि नीथ प्रीफिक्स आले या ठिकाणी बी, त्यामुळे हे काय झालं, कंपाऊंड प्रिपोजिशन. अशा पद्धतीनं तुम्हाला याला लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. तर हे जे असतात अशा प्रकारचे प्रिपोजिशन, जे वर्ड आहेत पोजिशन दाखवणारे, यांना आपण कंपाऊंड प्रिपोजिशन असं म्हणत असतो. दॅट्स इट. चला जाऊ आपण समोर. आता समोर आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन. याला समजून घेणं अगदी सोपं आहे तुमच्यासाठी. जसं की आपण म्हणत असतो संकटित किंवा वाक्यरूप अव्यय असं मराठीमध्ये याला म्हणतात. यामध्ये 2 किंवा 3 शब्दांचा समावेश असतो. याची ओळख तुम्हाला खूप इझिली होऊन जाईल. जसं बिकॉज ऑफ, 2 शब्द आहे, मात्र हे काय आहे, एक प्रिपोजिशन आहे. इन फ्रंट ऑफ 3 शब्द आहे. ड्यू टू किंवा अकॉर्डिंग, यामध्ये तुम्हाला याला लक्षात ठेवताना 2 किंवा 3 शब्दांचा समावेश असतो. अशा याने तुम्ही लक्षात ठेवू शकता. अकॉर्डिंग टू, आता यामध्ये प्रिपोजिशन अकॉर्डिंग टू यूज झालंय. 2 शब्द आहेत, म्हणजे हे काय, कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन आहे. द टीचर वी नीड टू स्टडी हार्ड. अकॉर्डिंग टू द टीचर वी नीड टू स्टडी हार्ड. शिक्षकांच्या मते आपण कठोर अभ्यास करायला हवा. द फ्लाईट वॉज डिलेड बिकॉज ऑफ, आता बिकॉज आणि ऑफ हे 2 शब्द आले. द वेदर, हवामानामुळे उड्डाण उशिरा झाले. आता बिकॉज ऑफ जे आहे 2 वर्ड आहे, आपल्याला फोकस करायचं आहे सध्या प्रिपोजिशनकडे, त्यामुळे आपण प्रिपोजिशन बघतोय. तर बिकॉज ऑफ काय आहे, कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन आहे, कारण 2 आहेत शब्द यामध्ये. ही सक्सिडेड इन स्पाईट ऑफ, हे 3 शब्द आहेत. हिज प्रॉब्लेम्स, त्याच्या अडचणी असूनही तो यशस्वी झाला. इन स्पाईट ऑफ हे कम्प्लीट एक काय आहे, प्रिपोजिशन आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या प्रिपोजिशनची आयडेंटिटी, याचे पार्ट्स लक्षात ठेवायचे आहे. आय होप तुमचे क्लिअर झाले असतील, कारण आपण 3 पार्टमध्ये याला डिवाईड केलं आहे. ज्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की ज्या ठिकाणी एकच शब्द आलेला असतो. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपण बघितलं की ज्याला प्रीफिक्स लागलेलं असतं. आणि तिसरी कॅटेगरी याची आहे, ज्यामध्ये आपण काय लागलेलं असतं, 2 शब्द किंवा 3 शब्द यामध्ये आलेले असतात. त्यामुळे समजून घेणंसुद्धा सोपं होतं आणि तुम्हाला लक्षात ठेवणंसुद्धा सोपं आहे. याचे जे स्पोकनसाठी युजेस आहेत त्याचे व्हिडिओज वेगळे आहेत बनवलेले, कारण आपण याचे वेगवेगळे युजेस करत असतो. टाईमशी रिलेटेड असेल किंवा थिंगशी रिलेटेड असेल, खूप सारे युजेस आहे आणि खूप सारे प्रिपोजिशन आहे. तुम्हाला याच्या कॅटेगरीज समजल्यात, त्याचे युजेस जर शिकायचे असेल त्याचेसुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण सर्व गोष्टी जर शिकायच्या असतील तर तुम्ही तिकडे जाऊन शिकू शकता. या ठिकाणी आपण थांबू. आपला ग्रामरमधील हा प्रिपोजिशन पार्ट होता. आपण पुढे कंजक्शन हा पार्ट बघणार आहे, त्याचे टाईप्स वगैरे सर्व. या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन.